श्री दत्त शिखर संस्थानचे महंत परमपूज्य मधुसूदनजी भारतीगुरु अच्युत भारती महाराज वयवर्ष 95 हे शनिवार दिनांक 4 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास इहलोक सोडून वैकुंठवासी झाले। त्यांच्या इहलोकी जाण्याने असंख्य भक्तगण शोक सागरात बुडाले। स्वर्गीय महंत परमपूज्य अच्युत भारती महाराज हे वैकुंठवासी झाल्यानंतर परमपूज्य मधुसूदनजी भारती महाराज हे सन 1978 साली संस्थानच्या धार्मिक प्रक्रियेनुसार गादीवर विराजमान झाले होते। अत्यंत साधेपणा, आध्यात्मिक चिंतन आणि भक्तिभावासाठी ओळखले जात होते। त्यांनी आपल्या कार्यकाळात श्री दत्त शिखर संस्थानच्या धार्मिक परंपरा जपण्याबरोबरच भक्तांच्या सेवेसाठी स्वतःला अर्पण केले होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक धार्मिक उपक्रम, पूजा अर्चा तसेच उत्सव मोठ्या श्रद्धा आणि शिस्तीत पार पडत होते। महाराजांच्या प्रवचनांमधून त्यांनी अध्यात्म, नैतिक मूल्य आणि संस्कार यांचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचवला। त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे आणि प्रेमळ स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकले होते। त्यांच्या निधनाची बातमी समजताच माहूर व परिसरातील भाविकांनी दत्त शिखराकडे धाव घेत अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली। अनेक संत, महंत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली। दरम्यान त्यांच्या पार्थिवावर धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार असून संस्थांतर्फे पुढील कार्यक्रमाची माहिती लवकरच जाहीर केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। परमपूज्य मधुसूदनजी भारती महाराज यांच्या जाण्यानं आध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या स्मृती आणि कार्य भाविकांच्या मनात कायम राहणार आहे। त्यांच्या अंतिम दर्शनासाठी तसेच संबंधित धार्मिक विधीसाठी रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी दत्त शिखर इथं भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याचं प्रशासनानं कळवलंय। त्यांचा अंत्यविधी आज दुपारी 3 वाजता करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। नांदेड जिल्हा प्रशासनामार्फत सर्व व्यवस्था करण्यात येत असून नागरिक व भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे ही विनंती जिल्हा कार्यालय नांदेड यांच्या वतीनं करण्यात आली आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।